मित्रांनो, भारतात चहा हे फक्त एक पेय नाही, तर अनेकांच्या दिवसाची सुरुवात, थकवा दूर करणारा मित्र, गप्पांचा साथीदार आणि प्रत्येक भावनेला साथ देणारा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. घरात पाहुणे आले तरी चहा घेऊ का, यापासून ऑफिसमधील ताणतणाव दूर करण्यासाठीचा ब्रेक असो किंवा पावसात भिजल्यानंतर गरम चहाचा कप असो, चहा आपल्या आयुष्याशी एवढा जोडला आहे की एकही प्रसंग त्याच्या विना पूर्ण वाटत नाही. काही लोकांच्या तर दिवसाची गुंगीत जात नाही जोपर्यंत त्यांना त्यांचा पहिला घोट मिळत नाही. पण इतका आवडता चहा कधी कधी आपल्या नकळत आरोग्याशी खेळही करतो. कॅफिन, आम्लपित्त किंवा निद्रानाश यांसारख्या त्रासांना निमंत्रण देतो. म्हणूनच जर आपण चहा सोडू शकत नसू तर त्याला अधिक स्वादिष्ट, सुगंधी आणि निरोगी बनवण्याचे काही छोटे पण प्रभावी बदल करून आपण त्याला आपल्या शरीराचा साथीदार बनवू शकतो. आज आपण अशाच 6 खास गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या रोजच्या साध्या चहाला बनवतील अधिक आरोग्यदायी, अधिक चविष्ट आणि प्रत्येक घोटाला देतील एक नवा अनुभव. भारतीय घरामध्ये तुळशीचे रोप म्हणजे केवळ एक पवित्र झाड नसून घराच्या आरोग्याचे रक्षण करणारी नैसर्गिक ढाल आहे. रोज पूजा केली जाणारी ही तुळस प्रत्यक्षात आपल्या दैनंदिन जीवनासाठी किती उपयोगी आहे हे मात्र अनेकांना ठाऊकच नसतं. तुळशीमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे ती हंगामी ताप, व्हायरल फ्लू, खोकला, थंडी यांना थोपवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. त्यामुळे चहा बनवताना काही ताजी तुळशीची पाने टाकणे हा एक छोटासा बदल असला तरी तो तुमच्या प्रतिकार शक्तीसाठी मोठा फायदा ठरतो. फक्त सुगंध वाढवण्यासाठीच नव्हे तर चहा अधिक आरोग्यदायी करण्यासाठी तुळस हा एक उत्तम पर्याय आहे. तुळशीच्या पानांनी तयार केलेला चहा चव आणि सुगंधाने तर छान असतोच, पण त्याचबरोबर तो शरीराला अंतर्गत बळकटी देतो. दिवसाची सुरुवात तुळशीच्या चहाने केली तर मन शांत होते, तणाव कमी होतो आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. यातील नैसर्गिक घटक श्वसन संस्थेला स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे दमा, खोकला आणि कफसारखे त्रास कमी होतात. पचनाच्या समस्या जसे की गॅस, मळमळ, अपचन यावरही तुळशीचा चहा उपयुक्त ठरतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यापासून ते शरीरातील सूज कमी करण्यापर्यंत तुळशीचे फायदे चहामध्ये मिसळले की आरोग्य एक वेगळ्याच पातळीवर नेले जाते. पण मित्रांनो, तरीही तुळशीचा चहा पिताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुळशीमध्ये रक्त पातळ करणारे नैसर्गिक गुण असल्यामुळे आधीपासूनच रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी किंवा गर्भधारणेची योजना करणाऱ्या पुरुषांनीही तुळशीचे अतिसेवन टाळावे. योग्य प्रमाणात फक्त 4 ते 5 पाने टाकून बनवलेला तुळशीचा चहा मात्र शरीरासाठी अद्भुत गुणकारी ठरतो. त्यामुळे पुढच्या वेळी चहा बनवताना तुळशीची ती 2-3 पाने नक्की टाका. तुमच्या आरोग्याला त्याचा निश्चितच फायदा होईल. दालचिनी हा आपल्या स्वयंपाकघरातील एक सुगंधी मसाला असला तरी त्याचा वापर हर्बल चहामध्ये केला तर तो आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. दूध, साखर न वापरता केलेला दालचिनीचा काढा शरीराला हलकेपणा देतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि थकवा दूर करतो. चहात हवी असल्यास थोडीशी मधाची धार टाकली तर चव तर सुधारतेच, पण त्यातील नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराचे संरक्षणही करतात. विशेष म्हणजे दालचिनीचा सुवास आपल्या मूडवर परिणाम करून ताण कमी करतो आणि दिवसाची सुरुवात अधिक उत्साही बनवतो. हा चहा नियमितपणे घेतल्यास अनेक आरोग्यविषयक फायदे दिसू लागतात. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी प्रभावी असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी घटक पचन सुधारतात, पोट फुगणे, गॅस, मळमळ यांसारख्या तक्रारींमध्ये आराम देतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचा चहा उत्तम मानला जातो. सर्दी, खोकला, हलका ताप यांसारख्या त्रासातही तो उपयोगी ठरतो. हृदयासाठीही हा चहा चांगला असून रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि सूज नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. वजन कमी करणे, चरबीचे प्रमाण कमी करणे आणि शांत झोप येणे हे सर्व फायदे दालचिनीच्या नियमित सेवनाने दिसू शकतात. पण मित्रांनो, दालचिनीचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या सामान्य दालचिनीमध्ये कौमॅरिन नावाचा घटक मोठ्या प्रमाणात असतो, जो मोठ्या प्रमाणात घेतल्यास यकृतावर जास्त ताण आणू शकतो. म्हणून दिवसातून 1 चमच्यापेक्षा जास्त दालचिनी वापरू नये आणि लहान मुलांसाठी तर त्याचे प्रमाण अजूनच कमी ठेवावे. ज्यांना यकृताचे त्रास आहे, जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेतात किंवा गर्भवती आहेत, त्यांनी दालचिनीचा चहा नियमित पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम आहे. योग्य प्रमाण आणि योग्य वापर एवढे पाळले तरी हा सुगंधी चहा आरोग्याचा सुंदर साथीदार ठरतो. चहामध्ये मक्खन टाकणे हा विचार अनेकांना सुरुवातीला थोडा विचित्र वाटू शकतो, पण जगातील काही खास परंपरांमध्ये त्याला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. तिबेटमध्ये पोचा म्हणून प्रसिद्ध असलेला हा पेय प्रकार शरीराला त्वरित ऊर्जा देण्यासाठी आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी वापरला जातो. बटरमधील नैसर्गिक चरबी शरीराला कॅलरीचे समृद्ध स्रोत पुरवते, ज्यामुळे थंड हवामानात शरीर गरम राहते आणि हलका थकवा कमी होतो.
चहाचे कोमट तापमान आणि मक्खनाची मऊसर रचना एकत्र येऊन पोटात उबदारपणा निर्माण करतात, ज्यामुळे पचनक्रियेला सौम्य आधार मिळतो. काही लोकांना हे पेय विशेषतः सकाळी घेतल्यावर पोट शांत, हलके आणि रिलॅक्स झाल्यासारखे वाटते. म्हणूनच अनेक संस्कृतींमध्ये ते आराम देणारे पेय मानले जाते. बटर टी पचन संस्थेवर थेट औषधासारखे काम करत नसले तरी त्यातील नैसर्गिक फॅट्स आणि कॅलरी आतड्यांच्या हालचालींना मऊपणा देतात आणि अस्वस्थतेपासून आराम देऊ शकतात. काही अभ्यासांमध्ये तुपासारख्या फॅट्सचा आतड्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम असल्याचे सुचवले गेले आहे, ज्यामुळे अशा पेयामुळे पचन सुलभ होण्यास मदत होते. शिवाय बटरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, जे भूक नियंत्रणात मदत करून वजन व्यवस्थापनासाठी काही लोकांसाठी उपयोगी ठरू शकते. थंड वातावरण, मोठी शारीरिक मेहनत किंवा जास्त ऊर्जा लागणारे दिवस अशा परिस्थितीत बटर टी शरीराला दोन्ही गोष्टी देतो, ऊर्जा आणि आराम. या सर्व कारणांमुळे चहामध्ये मक्खन म्हणजेच बटर टाकणे ही केवळ चवीची किंवा परंपरेची गोष्ट नाही, तर शरीराला गरजेनुसार दिलेला एक उबदार, पोषणदायी स्पर्श आहे. मित्रांनो, लिंबू ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही पदार्थाची चव क्षणात उंचावू शकते. मग ते कोशिंबीर असो, तिखट पदार्थ असो किंवा एखादे ड्रिंक. याच गुणामुळे लिंबू चहामध्ये घातले तर त्याची चवच बदलून जाते. ग्रीन टी, हर्बल टी, दालचिनी चहा, केमोमाईल टी किंवा साधा काळा चहा, कोणत्याही प्रकारच्या चहात लिंबाचा एक तुकडा किंवा काही थेंब रस टाकला की चहा अधिक ताजा, जिवंत आणि सुगंधी वाटतो. काळा चहा बनवून त्यात लिंबाचा रस मिसळला की मिळणारे पेय हे एक प्रकारचे दिवसभरातील थकवा दूर करते, मन प्रसन्न करते आणि शरीरात एक हलकीशी ऊर्जा निर्माण करते. लिंबू आणि चहाचे एकत्रित गुणधर्म शरीराला ताजेतवाने ठेवून डिटॉक्सची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू करतात, ज्यामुळे पचन हलके राहते आणि एकूणच आरोग्याला मदत होते. काळा चहा आणि लिंबू यांचे हे मिश्रण अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. लिंबातील व्हिटॅमिन सी चहातील नैसर्गिक कॅटेचिन्सचे शोषण वाढवते, ज्यामुळे शरीराला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळतो आणि पेशींवरील ताण कमी होतो. नियमित सेवन केल्याने हे पेय पचन सुधारते, पोटदुखी शांत करते आणि सर्दी खोकल्याच्या काळामध्ये विशेषतः आराम देते. शिवाय काळ्या चहातील कॅफिन आणि थिओफिलिनमुळे एकाग्रता वाढते, तर लिंबाचा नैसर्गिक ताजेपणा मनाला उभारी देतो. योग्य आहार आणि व्यायामासोबत घेतल्यास हे मिश्रण चयापचय सुधारून वजन नियंत्रणातही मदत करू शकते. एकूणच काळा चहा आणि लिंबाचा रस हे दोघे मिळून शरीराला ऊर्जा, संरक्षण आणि स्वच्छता हे तिन्ही फायदे एका कपात देतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की लिंबू दुधाच्या चहात टाकू नये, कारण लिंबातील आम्ल म्हणजेच ऍसिड दुधातील प्रथिने अस्थिर करते, ज्यामुळे दूध फाटते आणि चहाची चव व पोत खराब होतो. हे दूध दही बनवण्याच्या प्रक्रियेसारखेच आहे, म्हणून दुधाच्या चहामध्ये लिंबू घालणे टाळावे. विशेषतः गरम दुधामध्ये लिंबू घातल्यास ही क्रिया लगेच होते आणि दूध खराब होते. त्यामुळे दुधासोबत लिंबू वापरणे टाळणेच योग्य आहे. आलं हे भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात विश्वासू आणि उपयुक्त घटकांपैकी एक आहे. त्याचा तिखट, उबदार सुगंध चहाला एक वेगळीच चव देतो, पण त्याची खरी ताकद त्यातील औषधी गुणधर्मांमध्ये दडलेली असते. आलं नैसर्गिकरित्या अँटीसेप्टिक आणि अँटीबायोटिक गुणांनी समृद्ध असल्यामुळे आल्याचा चहा शरीराला थंडी, सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण देतो. थंड हवामानात किंवा शरीर थकलेले वाटत असताना घेतलेला गरम आल्याचा चहा घसा मोकळा करतो, सूज कमी करतो आणि श्वसनास मदत करतो. यात असलेले दाहक विरोधी गुणधर्म घशातील जळजळ शांत करतात, तर सूक्ष्मजीव विरोधी घटक फ्लू सारख्या संसर्गांशी लढण्यास मदत करतात. म्हणूनच अनेक घरांमध्ये पावसाळा किंवा थंडी आली की आल्याचा चहा ही पहिलीच निवड असते. आल्याचा चहा केवळ लक्षणांवर आराम देत नाही, तर शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील मदत करतो. यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा कालावधी कमी होऊ शकतो आणि शरीर लवकर बरे होण्यास मदत मिळते. आल्याचा चहा श्लेष्मा मोकळा करण्यासही मदत करतो, ज्यामुळे छातीतील अडथळा कमी होतो आणि श्वास घेणे सोपे होते. थोडी वाफ घेतली किंवा गरम आल्याचा चहा हळूहळू प्यायला तर ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित फायदा मिळतो. दैनंदिन जीवनातही आलं पोटाला आराम देण्यासाठी, मळमळ कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे चहात घातलेले काही ताजे आल्याचे तुकडे तुमच्या चहाची चव वाढवतातच, पण तुमच्या आरोग्यालाही अनेक पातळ्यांवर फायदा करून देतात. आपण रोज पिणारा साधा चहा वेदनाशामक म्हणूनही काम करू शकतो, हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हा पूर्णपणे नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय आहे. चहामध्ये फक्त 1-2 चमचे बडीशेप घालून उकळली की त्या सुगंधी दाण्यांतील दाहक विरोधी गुणधर्म सक्रिय होतात. हे घटक पचन संस्थेचे स्नायू शिथिल करतात, ज्यामुळे गॅस, अपचन, फुगलेपणा आणि पोटदुखीपासून त्वरित आराम मिळतो. एवढेच नाही तर गर्भाशय आकुंचनामुळे होणाऱ्या मासिक पाळीतील वेदनाही कमी होतात. त्यामुळे पिरियड क्रॅम्पसाठी हा एक नैसर्गिक, सुरक्षित आणि घरगुती उपाय ठरतो.
चहामध्ये उकळलेली बडीशेप शरीराच्या आतल्या जळजळीला शांत करते आणि श्वसन मार्गातील कफ कमी करून खोकल्यातही आराम देते. त्यामुळे पचनाच्या समस्या असोत, पिरियड पेन असो किंवा छातीत भरलेला कफ असो, बडीशेप घातलेला चहा अनेक समस्या एकाच वेळी हाताळतो. मित्रांनो, आरोग्यासाठी बडीशेपचा चहा हा एखाद्या नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन सारखा काम करतो. यात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट त्वचेची स्वच्छता सुधारतात, मुरूम कमी करतात आणि त्वचेला तजेलदार ठेवतात. बडीशेपातील व्हिटॅमिन सी त्वचेला लवचिक ठेवण्यास मदत करते, तर शरीरातील सूज कमी करून शरीराची दुर्गंधीही कमी होण्यास हातभार लावते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही बडीशेप मदत करत असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींना हा चहा विशेष फायदेशीर ठरू शकतो. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पेय उपयुक्त आहे, कारण ते चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारून भूक नियंत्रणात ठेवते आणि हे बनवायलाही सोपे आहे. 2 कप पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे बडीशेप उकळा आणि आवड असल्यास मध किंवा पुदिना घाला. मात्र गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा चहा पिऊ नये, कारण ह्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. मित्रांनो, चहा हे फक्त पेय नसून अनेकांच्या दिवसाची चांगली सुरुवात करणारा महत्त्वाचा भाग आहे. पण छोट्याशा चुकीमुळे त्याचा मूळ स्वाद बिघडतो आणि चहा तितकासा आनंददायी राहत नाही. परफेक्ट चवीचा, सुगंधी आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल चहा हवा असेल तर काही छोट्या टिप्स चहा बनवण्याच्या प्रक्रियेला पूर्णपणे बदलू शकतात. सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की चहापत्तीमध्ये विलायची, लवंग असे मसाले साठवू नका. दोन्हींचा सुगंध मिक्स होऊन मूळ चव हरवते. मसाले वेगळे आणि चहापत्ती वेगळी ठेवली तर तुम्ही कधीही फ्रेश आणि सुगंधी चहा बनवू शकता. याशिवाय आलं, विलायची किंवा तुळस किसायची नाही. थोडं कुटून टाकलं की त्यातील तेल आणि सुगंध नैसर्गिकरित्या मिसळतात आणि चहाची चव दुपटीने वाढते. चहाला वेगळा फील द्यायचा असेल तर अरेबिक चहासारखा ट्विस्ट वापरून पहा. पाणी उकळताना त्यात 1 ते 2 सुक्या लिंबाच्या फोडी घाला. लगेच एक भन्नाट लेमन टी फ्लेवर तयार होतो, जो ताजेपणा आणि झणझणीत चव देतो. साखरेच्या ऐवजी गूळ, मध, ब्राऊन शुगर किंवा मुलेठी वापरली तर चहा केवळ चवदार नाही तर अधिक आरोग्यदायी देखील बनतो. गूळ किंवा मध चहाची चव मऊसर करतात आणि थ्रोट फ्रेंडली बनवतात. चहा खरोखर झाकदार आणि गडद हवा असेल तर उकळताना चहा वरखाली करा किंवा एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात उंचीवरून ओता. हा छोटासा ट्रिक चहाला एकदम कॅफे लुक देतो आणि पत्तीचा रंग, सुगंध दोन्ही अधिक उठून दिसतात. मित्रांनो, सगळ्यात मोठी चूक होते ती पाणी आणि दुधाच्या प्रमाणामध्ये. जास्त दूध टाकलं की चहा जडसर आणि फिकट वाटतो. उलट जास्त पाणी टाकलं तर चव पातळ आणि नीरस होते. परफेक्ट कपसाठी गोल्डन रेशो एकच आहे आणि तो म्हणजे अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध. याच बॅलन्समुळे चहाला योग्य घनता, सुंदर रंग आणि मखमली टेक्स्चर मिळतं. मित्रांनो, आता महत्त्वाचा प्रश्न घेऊया, ते म्हणजे आलं कधी टाकायचं. आलं नेहमी पाणी उकळताना टाकावं. यामुळे त्याचे आरोग्यदायी गुणधर्म आणि तिखट सुगंध पूर्णपणे चहात उतरतात आणि चहाचा फ्लेवर सुंदर बनतो. आता पुढच्या वेळी चहा बनवाल तेव्हा ह्या छोट्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा चहा एकदम परफेक्ट बनेल. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.